आज आहे 30 डिसेंबर 2024 आणि पाहू शकता की राज्यामध्ये खूप प्रमाणात धुळे आलेले. यामुळे काय होतंय, ज्या पिकाला फुलं आले त्याचं नुकसान होतंय. म्हणून शेतकऱ्यांनी आज देखील आणि उद्या देखील बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्या, कारण की राज्यामध्ये खूप धुळे आलेली आहे. आणि उद्या देखील म्हणजे उद्या 31 डिसेंबर आहे, उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्या देखील धुळी येणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, चांगले एक बुरशीनाशक फवारणी करून घ्यावं, कारण की राज्यामध्ये आज आणि उद्याचे दिवस खूप धुळी राहणार आहे. धुळीमुळे काय होतं, पिकाचं फुलाचं नुकसान होतं, कांद्याचं देखील पातीचं देखील नुकसान होतं. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी धुळीबद्दल पिकाची काळजी घ्यावी. म्हणजे पाहू शकता, मी जात आहे शनी शिंगणापूरला जात असताना तर गाडी सुद्धा चालवता येत नाही. म्हणजे 10-15 फुटावर म्हणजे कंप्लीट 15 फुटावरला सुद्धा दिसत नाही, इतकी धुळी आलेली आहे. आणि सर्व धुळी असल्यामुळं आज या भागात जरी असलं तर उद्या दुसऱ्या भागात देखील येणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की धुळीपासून आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे. राज्यात आता 10 दिवस म्हणजे 10 दिवस तीव्र थंडीची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यामध्ये म्हणजे 31 तारखे उद्यापासून थंडी येणार आहे आणि धुळी देखील उद्याच्याला असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यात मात्र धुळी 2 दिवस आणखीन धुराळी हे राहणार आहे, म्हणून अंदाज लागेल. पाहू शकता हे शेलो ते पात्र रोडवरला हे दृश्य आहे आणि किती प्रमाणात धुळी आलेली आहे. त्यामुळे खूप पिकाचं नुकसान होतं. तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करून घ्यावे. धन्यवाद.